चाचणी केल्यानंतर आता कराडला कोर्टात आणलं जात आहे। किती वेळामध्ये कराड इथे पोहोचू शकतो, काय अपडेट मिळत आहेत? दीपक, अवघ्या 2 किलोमीटरचं अंतर आहे केज न्यायालय ते उपजिल्हा रुग्णालय जे आहे। आणि आपण या ठिकाणी बघता की पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी झाला नाही। आता अवघ्या काही मिनिटांमध्येच कदाचित आरोपीला घेऊन जे ते पथक येत आहेत। गाड्यांचा पोलिसांच्या सायरनचा आवाज आपण या ठिकाणी ऐकू शकता। अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये हे सगळे पथक जे आहे ते CIDचं या ठिकाणी येईल आणि केसचं जे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आहे यांच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराड आरोपी यांना हजर केलं जाणार आहे। खरं तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता केसच्या याच पोलीस स्टेशनमध्ये। आपण या या बाजूला जिल्हा कोर्ट आहे आणि अवघ्या समोरच्या बाजूला जे आहे ते केस पोलीस स्टेशन आहे। आपण दीपक या ठिकाणी बघताय की वाल्मिक कराड यांना घेऊन जे ते पोलीस पथक आलेलं आहे आणि पोलीस गाड्या जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। वाल्मिक कराड खरं तर यांना पोलिसांनी CID पथकाकडे जे आहे ते सरेंडर वाल्मिक कराड यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना घेऊन पथक जे आहे ते बीडच्या अर्थात केजच्या दिशेने निघालेलं होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर पथका जे आहे ते मेडिकल चाचणीसाठी घेऊन गेलते। दीपक, आपण या ठिकाणी बघू शकता की वाल्मिक कराड यांना कदाचित पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचं दिसतंय, कारण ज्या गाड्या आत्ता या ठिकाणी आलेल्या आहेत त्या गाड्या खाली होत्या आणि केवळ वाल्मिक कराड यांना घेऊन जे ते केज पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलं दिसतंय। केज पोलीस स्टेशनमध्ये CIDचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे आधीपासून थांबलेले आहेत आणि जी मेडिकल म्हणजे कायदेशीर प्रोसिजर आहे ती पूर्णपणे फॉलो केली जात असण्याचं आपल्याला दिसतंय। एखाद्या आरोपीला ज्यावेळेस अटक करायचं असतं त्यावेळेस त्याची सुरुवातीला वैद्यकीय चाचणी केली जाते, त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पोलीस स्टेशनमध्ये अटकेची कायदेशीर कारवाई जी आहे ती केली जाते आणि त्यानंतर जे आहे ते न्यायालयामध्ये हजर जे आहे ते आरोपीला केलं जातं। आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं की उपजिल्हा रुग्णालयामध्ये आत्ता आरोपीला